मुख्यमंत्री आज गृह जिल्ह्यात नागपुरात देवेंद्र फडणवीस 3 सभांना करणार संबोधित। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का, नाराज संतोष धुरी भाजपच्या वाटेवर। काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट, आज प्रवेशाची शक्यता। अनेक वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे आयोगावर ताण, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळ कबुली। राज उद्धव यांची पहिली संयुक्त सभा रद्द, मुंबईत राज उद्धव यांचा शाखा दौरा। ठाण्यात शिवसेनेचा रोड शो, महायुतीच्या उमेदवारांसाठी शक्तीप्रदर्शन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य नेते उपस्थित। मी दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले, जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत निकाल राखून ठेवावेत। निवडणूक आयुक्त वाघमारेंच्या भेटीनंतर अविनाश जाधवांची माहिती। अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल सुरूच, भाजपचा बकासूर, अजित पवारांचा टोला, महायुतीचं गाडं गडगडलं। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं, अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला, पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत, जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे, वर्दीची शान न राखता पोलीस ते कामं करतायत, संजय राऊतांचा पोलिसांसह शिंदेंवर हल्लाबोल। निवृत्त होतं असं म्हटलेलं नाही, निवृत्तीच्या चर्चेवर नारायण राणेंचा यू-टर्न। जिथे हिरवे साप वळवळतील तिथे नितेश राणे दिसतील, नितेश राणेंचं नाशकात वक्तव्य। नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर, तुम्ही 4 नाही 20 मुलं जन्माला घाला, ओवेसींचा पलटवार। बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती, जयंतीआधी फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। नागपूर पालिकेत भाजपाला बंडखोरांचा मोठा फटका, नाराज भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज। छत्रपती संभाजीनगर ठाकरे गट आणि भाजपा आमने सामने, प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। हरित लवादाचा मोठा निर्णय, समृद्धी लिंक रोडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला ब्रेक। भाजपची पुन्हा नेहरूंवर टीका, सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केल्याचा लावला आरोप। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, संशयित ताब्यात। निकोलस मादुरोंच्या अटकेनंतर चीनचा संताप, अमेरिकेला दिला गंभीर इशारा। आज वर्षातली पहिलीच अंगारकी, सिद्धिविनायक मंदिरात भल्या पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा।